बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। जळगाव महापालिका निवडणूक अखेरच्या दिवशी उमेदवारांची महापालिकेत मोठी गर्दी पाहायला मिळते। इच्छुक उमेदवारांच्या महापालिकेबाहेर रांगा पाहायला मिळतात। याबाबत जळगाव महापालिकेतून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी आज महापालिकेच्या परिसरात मोठी गर्दी केलेली आहे। इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। महापालिकेच्या गेटजवळ मोठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झालेली आहे। यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी जरी असली तरी आतमध्ये जाताना फक्त इच्छुक उमेदवारांनाच आतमध्ये पाठवल्या जात आहे। कागदपत्र तपासून आतमध्ये पाठवल्या जात आहे। अद्याप तरी महायुती तसेच महाआघाडी या संदर्भातला कुठलाही निर्णय झालेला नसून तरी देखील प्रत्येक पक्षाने आता प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपला स्वबळाचा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे आणि प्रत्येक पक्षामधून जरी युती आणि आघाडी झाली नाही तर प्रत्येक पक्ष आता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील चर्चेत आहेत। जे दिग्गज नेते होते त्यांचे तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र भाजपने एक नवीन जे दिग्गज नेते आहेत त्यांच्याच घरातील नवीन चेहऱ्यांना एक संधी या ठिकाणी दिल्याची देखील चर्चा आहे। अनेक नवीन इच्छुक उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता युती आणि महाआघाडी होणार का की प्रत्येक पक्ष आपल्या स्वबळावर ही निवडणूक लढवणार हे तितकंच पाहणं गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। अमरावतीमध्ये सर्वच जागांवर शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची महत्त्वाची अपडेट। भारतीय जनता पक्षाने दगाफटका केला नाही, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। अजिबात दगाफटका म्हणता येणार नाही। ही मी सुरुवातीलाच बोललो की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। गेले अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते हे पक्षाचं काम करतात। अनेक लोक शिवसैनिक म्हणून काम करतात, भारतीय जनता पार्टीचे म्हणून कार्यकर्ते म्हणून काम करतात। आणि मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला जर या ठिकाणी लढता येत नसेल तर तो कार्यकर्ता नाराज होतो। आणि म्हणून कार्यकर्त्याच्या या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की हे सर्व जुळून आलं पाहिजे, पण ते जुळून आलं नाही। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही मैत्रीपूर्वक लढत आम्ही लढत आहोत। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणी इच्छुक उमेदवारांची धावपळ पाहायला मिळते। धावपळ करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाच्या एबी फॉर्मची वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अखेर 15 मिनिटं अगोदरच धावपळ करत महापालिका गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अखेरच्या क्षणाला उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली। शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पोलिसांनी काउंटडाऊन करत महानगरपालिकाचे गेट बंद केले। 15, 14, 13, 12 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।